मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात, वाहतुकीचा वेग मंदावला, लोकलही काही मिनिटे उशिराने। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, जिल्ह्यातले 84 बंधारे पाण्याखाली, पूरस्थिती पाहून शाळा सुरू ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। पूर्व विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं, पावसामुळे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्यातील शाळा कॉलेजेसना सुट्टी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून, आर्थिक पाहणी अहवाल आज सादर करणार, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार। ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी आजपासून लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात जनआक्रोश यात्रा, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन केल्यास कारवाई करणार, पोलिसांची नोटीस। मुंबईतील पहाडी गोरेगाव भागात म्हाडा 2500 घरं उभारणार, येत्या काही दिवसात निविदा प्रक्रिया सुरू करणार। नीट संदर्भातील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, पेपरफुटी संदर्भात बिहार पोलीस आणि सीबीआयनं आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश। शासकीय कर्मचाऱ्यांवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्यासाठीचे निर्बंध मागे, तब्बल 58 वर्षांनंतर बंदी हटवल्याचं भाजपकडून स्वागत। विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांची अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार, उमेदवारीची धुरा कमला हॅरिस यांच्याकडे जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।